नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. एकाच ठिकाणाहून 2 दुचाकी लंपास. नंदुरबार शहरातील संजय टाउन हॉल परिसरातून चोरट्यांनी 2 दिवसाच्या अंतरात 2 दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नरेंद्र चौधरी करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यात 4.25 लाख रेशन कार्डधारकांची ई-केवायसी बाकी. जून अखेरपर्यंतची मुदत, अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द. 11वीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी जिल्ह्यातून एकूण 14,258 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 11वीच्या एकूण जागा मात्र 16,320 इतक्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म 1 किंवा 2 अपूर्ण भरले होते त्यांच्यासाठी शनिवारपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. दरम्यान, यंदा 10वीत जिल्ह्यातून 18,385 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 4,127 विद्यार्थी हे ITI किंवा डिप्लोमाला जाण्याची शक्यता आहे. गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसमधून बोगस HTBT कापूस बियाण्यांची वाहतूक केली जात होती. अक्कलकुवा येथे कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून बसची तपासणी करीत 1.5 लाख रुपये किमतीचे बोगस कापूस बियाणे जप्त केले आहे. याप्रकरणी 3 जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 3 टप्प्यात घेण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. नंदुरबार येथील हिंदू सेवा सहाय्य समितीतर्फे उद्या दिनांक 9 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकानिमित्त पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरापासून सोमवारी सकाळी 9 वाजता पालखी शोभायात्रेला सुरुवात होईल. 7 जून 2025 रोजी शासकीय विश्रामगृह, नाशिक येथे नाशिक, नंदुरबार, पुणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन संयुक्त बैठक पार पडली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.